गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वांना सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला माझा आत्म्यातील अंतरातला नमस्कार. आपल्याला खरं ज्ञान होणं फार अज्ञानाने ज्ञानाकडे गेलो पाहिजे. ज्ञान होणं म्हणजे काय, तर अज्ञान आपल्याला जाणं महत्त्वाचं आहे. जिथपर्यंत अज्ञान जात नाही तर खरं ज्ञान होत नाही. ज्ञान होण्यासाठीच अज्ञान जाणं महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरातच असलेले षडरूपू किंवा आपल्यातले असलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, माया ह्या ज्या गोष्टी आहेत त्या असून त्या शरीरामध्ये पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त त्या आपण इच्छा आकांक्षा ज्या करतो, आपण खिशामध्ये जर 10 रुपये असतील तर 5 रुपये खर्च करायला काय वाटत नाही. पण आपल्याकडे काहीच नसताना आपण करोडाची विचारधारा केली, मला असं करायचं. पण आपल्याजवळ असलं पाहिजे. नुसतीच चिंता करायची नाही. आपल्या शरीराला असा कुठल्याही विषयाची पीडा द्यायची नाही. कुठल्याही मोहमायात न सरकता आपल्या विषयात जसा असेल त्याचं समाधानी राहायला पाहिजे. पण आपण कर्तृत्ववान बनलं पाहिजे. उद्योगता असली पाहिजे. आपल्याकडे उद्योगता असलीच पाहिजे. आपण पुढे जाण्यासाठी उद्योगता पाहिजे. असू नये का, असायला पाहिजे. पण करण्यासाठी तुझी तळमळ, तुझा प्रयत्न, तुझं काम, तुझी कर्तव्य आणि कर्म हे फार महत्त्वाचं आहे. पण ज्ञानाच्या जोडीला अज्ञान चालत नाही. अज्ञान घालवण्यासाठी खरं ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे. आपला ज्ञान नसल्यामुळे आपलेले लोभ, मोह, माया, मत्सर, चित्त आणि आपली बुद्धी हे आपल्याला शरीराला बिघडवते. शरीराला, देहरूपाला बिघडवते. म्हणजे शरीर हे सुंदर ठेवण्यासाठी असेल तर हे जे विकार आहेत त्याच्यातनं आपण राहता, त्याच्यात राहून सुद्धा कसं राहता आलं पाहिजे. आपली विचारधारा आपण फार सुंदर ठेवली पाहिजे. विचारानेच माणसाला परिवर्तनाकडे घेऊन जाते, ज्ञानाने जाते. अज्ञानाने पुढे जात नाही. म्हणून अज्ञान जाणं फार महत्त्वाचं आहे. खरं ज्ञान. आणि त्याच्यामुळे आपलं अज्ञान गेल्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहतं. आपलं आरोग्य बिघडण्याचं कारण काय, तर अज्ञान आहे. आपल्यातल्या मोह, आपल्यातले लोभ, मोह, माया, चित्त हे कुठे ना कुठे धावत असतात. आपण शरीराला पण तसं धावडतो. ते न धावडता त्या विचारात कसं राहता येईल, त्या विचारात राहून खऱ्या अर्थाने जो दिनचर्या आहे ती उत्तमरित्या कशी करता येईल आणि त्या करून त्या दिनचर्यामध्ये कसं जगता येईल, जगण्याचा आपण प्रयत्न म्हणजे स्वभोवदानचा विचार खरा तर आपण केला पाहिजे. माझ्यामध्ये असलेला परमेश्वर, माझ्यामध्ये असलेलं सगळं आहे, माझ्यामध्येच आहे, मलाच करायचं आहे, हा विचारधारा आपल्यात रुजली पाहिजे. मी करू शकतो, म्हणू शकतो ही धारणा केल्याशिवाय मिळत नाही. मग केल्याशिवाय आधी केलं पाहिजे. नुसतं अज्ञान होऊन चालत नाही. अज्ञान काहीच करत नाही. अज्ञान विकृताकडे नेते, ज्ञान कर्माकडे चांगलं नेते. म्हणून ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान चांगलं असलं तर आपलं आरोग्य चांगलं राहते. गुरुदेव दत्त.